असा ड्रेस केलेला आहे, एकदम जबरदस्त मस्त ड्रेस केलेला आहे. आणि आत्ता आम्ही संध्याकाळच्या दर्शनाला निघालेलो आहे. आणि राजेश भाऊ पण एकदम पंडित बनलेला आहे. आता दिलीप भाऊ, आपण आता पंढरीच्या विठ्ठलाला साखरे घालू की जी महाराष्ट्रावरती म्हणजे शेतकऱ्यांवरती म्हणजे परिस्थिती आलेली आहे, तर पाऊस येत नाही वेळेवर. तर वेळेवर पाऊस येण्यासाठी आपण त्यांना साखरा घालू. आपले महाराष्ट्राचे सर्व वारकरी संप्रदायाचे मुख्य आपले देवता मानलं जातं ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आणि विठ्ठल रुक्मिणीला आपण आता दर्शनासाठी चाललेलो आहे. आणि खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रावरती संकट पडलेले आहेत, म्हणजे दुष्काळ असं होण्याची शक्यता आहे. पण दुष्काळ होऊ नये म्हणून आम्ही विठ्ठलाला पांडुरंगाला सागाडे घालतो की बाबा शेतकऱ्यावरती ते दुःख आणि पाऊस वेळेवर येऊ दे. आणि बघा इकडे बघा आमची काही वारकरी मंडळी पण आलेली आहेत. बघा इथं आता जमलेल्या आहेत सगळी मंडळी. बांगड्या भरायला त्या मावशीकडं. रामकृष्ण हरी विठ्ठल काहीच. आता आम्ही चाललो मंदिराकडे आणि संध्याकाळीच दर्शन करणार आहे. उद्या आम्ही म्हणजे जवळपास जेवढे मंदिर आहेत सर्व मंदिरांचं दर्शन घेणार आहे आणि ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर चला कंटिन्यू करा. हे बघा यांचं काय चाललं इथं. आणि उज्ज्वल सेतू वारकऱ्यांचा आधी फोटो करते यांचा. मंदिराचा परिसर आहे, भाकरी सगळं जेवणाचा. मंदिराचा परिसर चालू झालेला आहे आता. बघा चकाचौंध बाजारपेठ, मंदिराच्या लगतच बाजारपेठ आहे. सिंपल इंटरेस्ट. विठ्ठलाच्या पंढरीत स्वागत आहे. आता मंदिरावर एंट्री केलेली आहे आम्ही. समोर मंदिर बघा, कटुमवार पेढेवाले देशपांडे विठू माऊली. काही आता आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलेलं आहे आणि आता आम्ही मोबाईल जमा करतो आणि दर्शनाला जातो. दर्शन करून आल्यानंतर उद्या तुम्हाला ज्या ज्या मंदिर दर्शन करणार ते तुम्हाला आम्ही दाखवू. 2 ते 3 तास आम्हाला दर्शनाला लागणार आहे. चला मोबाईल जमा करतो. धन्यवाद. काही नमस्कार. आता आम्ही आलेले आहोत मंदिरामधून दर्शन करून बाहेर. 2.5 तास लागले आम्हाला विठू माऊलीचं दर्शन करण्यासाठी आणि खरोखर खूप आनंद झाला, कारण त्यांच्या चरणाशी मला डोकं ठेवून आशीर्वाद घेता आला. म्हणजे आमची बघा आहेत सर्व मंडळी बाहेर निघालेली आहेत. नमस्कार गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे दिनेश म्हात्रे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. गाईज आम्ही आता उठलेलो आहे आणि आज आमचा पूर्ण पंढरपूर फिरण्याचा प्लॅन आहे. माझे मित्र गेलेत गाडी ठरवायला, तर ते बहुतेक मला ते अक्कलकोटसाठी पण गाडी ठरवतील. बघूया ते आल्यावर समजेल आपल्याला काय आहे. तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. गाईज गुड मॉर्निंग. आता दिलीप भाऊ पण आलेले आहेत, त्यांची तयारी झालेली आहे. आता आम्ही पंढरपूरमध्ये फिरण्याचा प्लॅन आहे. आमचे बाकी मित्र गेलेले आहेत तिथे मंदिराकडे. आता आंघोळी वगैरे झालेली आहे, सगळं फ्रेश कपडे वगैरे चेंज करून मस्त टकाटक तयार झालेलं आहे. आणि आम्ही थोडी पेटपूजा करणार, नाश्त्याची व्यवस्था करणार. त्यानंतर इथले काहीतरी बघण्यासारखं असेल ते बघणार. आणि मला वाटतं अक्कलकोटला जायचं आमचं प्लॅन ठरलेलं आहे. बघूया काय होतं पुढे. चला धन्यवाद. आता आम्ही या हॉटेलमध्ये बसलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. खूप सुंदर अशी विठ्ठलांची मूर्ती आणि
पांडुरंगाची नाश्ता करताना बघा सगळे बसलेले आहे आणि आता मी इथं नाश्ता करणार आहे. तर बघा नाश्ता आलेला आहे. बघा मिसळ पाव इथली. हो, काय घेतलं तुम्ही नाश्त्यामध्ये? आमच्या भाकरी उरल्या होत्या, चांगल्या घरच्या भाकरी चांगल्या होत्या आणि शेंगदाणे चटणी होती. मग आम्ही एक मिसळ पाव घेतला आणि मिसळ पाव खूप छान होती. भाकरी पण खराब होणार खाऊन टाका. धन्यवाद. प्रणाली 60 रुपये. प्रणाली आता गजरे घेत आहे. आता सगळे आमचे उतरले आहेत बॅगा घेऊन. काही नमस्कार. आता आम्ही सगळे बाहेर आले. एक मस्तपैकी 20 सीटाची बस केलेली आहे. इथं सर्व फिरून अक्कलकोटला मग तिथून मग नंतर आम्ही मुरुडवाडी स्टेशनवर जाणार आणि तिथून मग परतीचा प्रवास. धन्यवाद. आता आमची बस आलेली आहे. मस्त AC बस आहे आणि सर्वांना आनंद करा. अमृत कसा वाटला? कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना? माझ्या बायकोला घेऊन तिने सगळ्यांना येते. मला जेणे हा बरं वाटलं ना? नाही ते आवायचे का? हां ठीक आहे. तुम्हाला कसा वाटला? लाडू कशी काय व्यवस्था आपली? राजेश भाऊ कसा काय? पाठीमागे येते आमची बस निघाल म्हणून. चला आता इस्कॉन टेम्पलला जायचं आहे. इस्कॉन टेम्पल. इस्कॉन टेम्पल पहिला बरोबर होते तो. त्याला असं वाटलं की आमची दिदी आहे. इस्कॉन टेम्पल. मस्त मधुरा प्रसाद. इस्कॉन टेम्पल खूप छान. तिरुपती बालाजी. जबरदस्त प्रदर्शन लावलेले आहेत. बघा. श्रीकृष्णाची लीला ते बांधलेलं आहे त्यानं. आता आम्ही मंदिरामधून दर्शन घेतलेलं आहे. आम्ही इथून निघणार आहोत. खूप सुंदर आणि शांत असा हे आहे. इथून प्रसाद घेतलेला आहे. आम्ही आता प्रसाद घेतलेला आहे. दिल्ली आता आपण प्रसाद घेतलेला आहे. इस्कॉन मंदिर टेम्पल श्रीकृष्ण आणि या मेन्यूप्रमाणे आम्ही आजू प्रसाद घेतलेला आहे. अतिशय सुंदर प्रसाद आहे. तुम्ही घ्या आणि प्रसाद घ्या. प्रणाली तुला कसा वाटला इस्कॉन मंदिर? छान वाटलं. खूप छान वाटलं. हो, आणि इथली साफसफाई खूपच छान आहे. खूपच छान आहे. या दर्शनाला श्रीकृष्ण दर्शन. आम्ही तिरुपतीला गेल्यानंतर पण इस्कॉन मंदिरामध्ये जातो. इथं पण आलो आम्ही आणि हा पहिला आमचा स्टॉप होता. तर प्रणालीला खूप आनंद वाटला इथे येऊन. आता सर्व आमची मंडळी बघा तिकडे फोटो काढत आहे. माणसे आमची ना रील्स ॲक्टिंग शिकून कैकाडी महाराज पुण्यधाम मंदिर. पुण्य एंट्री आहे. दर्शनाकडे मगरमच्छ पाण्याचा नळ लावलेला आहे.
वाघ हे बघा वाघ वाघ हे बघा वाघ. मंदिराचा प्रवेशद्वार आहे. सर्व मूर्त्या आहेत. बजरंगबली, हनुमान जे सूर्याला गिलाला गेले होते ते, संत ऋषी, बालाचा जन्म झालेला आहे. दत्त महाराज शिष्यांना शिक्षण देताना गोराचे. आणि मी स्वतः आहे. स्वच्छता ठेवा. आणि मी स्वतः ऋषीमुनी. खूप छोटे छोटे मंदिर आहेत इथं आणि देवांचे जेवढे अवतार आहेत तेवढ्यांचा इथं प्रतिकृती म्हणजे मूर्त्या लावलेल्या आहेत. पूर्ण प्रदक्षिणा होते. शौनक मुनी महाराज, परशुराम मुनी, किती मंदिर आहेत. छोटे छोटे मंदिर आहेत. मोठा गरुड. थांब जाऊ पुढे. पंढरी अन्नदान घडी कोटी यज्ञ सभा. हे बघा माशाचा कोण आहे इथं. हरिण आहे. वाकूनचा हात. त्याचे पंढरपूर आलेल्या अन्नदानाचं पुण्य बदलून जाव. हे 51 रुपये आहे. आपली आता अन्नदानाचं बंद करा आणि आपली नाव सांगा. दादा मोबाईल बंद करा. गणेशपुरी धाम ती कृती आहे इथं. खूपच सुंदर मंदिर आहे. सांगतात ना 33 कोटी देवी देवतांचा. समुद्र मंथनाची प्रतिकृती केलेली आहे. याच्यातून जे विष निघालं होतं ते माता घेऊन येते. अयोध्याची प्रतिकृती आहे. राम आहेत, लक्ष्मण महाराज आहेत, इथं राजा दशरथ आहेत आणि इथं त्यांच्या माता आहेत. अयोध्याची प्रतिकृती केलेली आहे. जेव्हा राम आणि लक्ष्मण वनवासाला जातात तेव्हा सर्वांना प्रणाम करते. बाजूला लक्ष्मी माता आहे, सीता माता आहे.
तुळजापूरची संतोषी माता राक्षसांचा नरसंहार करताना आणि सर्व मंदिर सरस्वती माता आहे, विष्णूजींचा अवतार आहे, सर्व 33 कोटी देवांची कंटाळा ना सगळे ते हे बघ सगळे लोक बोलतात 33 कोटी देव बघितले ना आता हां याच्यात एक महत्त्वाची गोष्ट मला आवडते. हिंदूंचे सगळे हिंदूंचे जे सगळ्या जाती जमाती एकत्र होते ना ते एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही दाखवलेला आहे. खूप सुंदर अशी प्रतिकृती समाजाला एक उद्देशून म्हणजे सर्वांना एकत्र राहा, सर्व देव धर्म एकत्रच पाला संविधान निर्मिती संविधान दाखवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध देखील दाखवलेले आहेत, सर्व धर्म समन्वय या ठिकाणी दाखवलेलं आहे. खूप आवडलेलं आहे आम्हाला, खूप आवडलेलं आहे. आणि आता गरुडाचं हे याच्यामधूनच प्रवेशद्वार आहे आणि आता ते तिथून जाणार आहे लोक. आहे सर्व मंदिर संपलेलं आहे आणि खरोखर खूप आनंद झाला. प्रणाली बोलते इथे काहीतरी आहे, इंग्रजांची काळातला दर्शवलेलं आहे. सुभाषचंद्र बोस आहेत, स्वातंत्र्य लढ्याची एक प्रतिकृती केलेली आहे. सर्पनाग नागांच्या मधून जायचं आहे. आता 33 कोटी देवांचं मंदिर सुरू झालेलं आहे. काही मंडळी मंदिरात आहे, आम्ही पुढे आलो आणि खूपच सुंदर असा मंदिर आहे. पूर्ण देवांचे दर्शन आपल्याला होते इथं. तुम्ही कधी इकडं आलात तर नक्की भेट द्या. काहीच आता गजानन मठमध्ये आम्ही आलो आहे, एंट्री केलेली आहे. खूप सुंदर असा हे बघा किती स्वच्छता इथं, खोली नोंदणी सर्व आहेत. संगमरवरी मंदिर आहे बघा, खूपच सुरेख अशी कलाकृती आहे मंदिराची आणि खूपच स्वच्छता आहे. म्हणजे तिरुपतीला आल्यासारखं वाटते थोडं. किती सुरेख गेट आहे बघा. भरपूर लोक इथून एंट्री नाही आमची झाली, आमची पाठीमागून झालेली आहे. आणि हे आता आम्ही मंदिरात आलेलं आहे, श्रींचे दर्शन भेटून. या मंदिरात जायचं आहे, श्री गजानन महाराज पाहिजे बघा. तर चला मी आता आतमध्ये जाऊन दर्शन करतो आणि मग आतमधले फोटो नाही काढू शकत, नंतर तुम्हाला बाहेरचा भाग दाखवतो मी. हॅलो, हा बोल ना. तुला कामाला ठेवलं का नाही? उकाट पकडते जाऊ का? हा तुम्हाला पोहोचायला येते तुम्ही काम मागायला पाहिजे, काम मागायला पाहिजे. नाही भेटे पगार ठेव ठेव तो. दिलीप भरकलेला आहे कामगारावरती. काही आहे. आता आम्ही अक्कलकोटला पोचलेलो आहे. बघा आमची गाडी. हा बोल आलो बोलते. आता अक्कलकोटला पोचलेलं आहे आणि सर्व मंडळी आता उतरत आहे. खूप ऊन आहे. चला इथं चप्पल काढून मग जायचं मंदिरामध्ये. तर चप्पला काढायच्या. प्रसादम जेवण करायचं आहे. इथून पत्रावली घ्यायची आणि त्या कक्षामध्ये जायचं आहे. चला थँक्यू. आणि मस्त रांगेमध्ये उभा राहून जेवण घ्यायचं आहे. आता आम्ही चाललो. आता
स्वामी समर्थ यांचं दर्शन घेण्यासाठी ही बघा आमची मंडळी सगळी आहेत पाठीमागे आणि काही मंडळी पुढे आमची पोरच होतं आम्ही आता दर्शनाकडे चाललो आहे. काही आता आमचा दुसरा स्टॉप आहे सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर. हे बघा आता सिद्धेश्वरला जायला चल सिद्धेश्वर मंदिरामध्ये. आता मस्त बघा तलाव. सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे. आतमधलं गाभाऱ्याचा फोटो घेण्यास सक्त मनाई होती. खाली 6 वाजता घर सोडलं आणि 7:30ची आमची ट्रेन होती. तर असा प्रवास झाला आणि नंतर मग दुपारी 3 वाजता कुरुडवाडीला उतरलो. बरोबर. नंतर पंढरपूरला आम्ही गेलो. संध्याकाळी 4-5 वाजता पंढरपूरला पोहोचलो. फ्रेश झालो, आंघोळ केली. प्रवास एकदम अतिशय सुंदर झाला. दर्शन झालं. नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही इथलं परिसर पिकनिक करायला ठरवलं. तेही अतिशय सुंदर झालं आणि बस देखील आम्हाला खूप छान मिळाली. ड्रायव्हरने आम्हाला खूप सहकार्य केलं. खूप आभार व्यक्त करू त्यांचं. आणि या पिकनिकमध्ये आमच्या सर्व मंडळींनी आम्हाला खूप सहकार्य केलं. कोणत्याही प्रकारचा कोणाला दुखवटा झालं नाही, काही झालं नाही. सर्वांनी आनंदाने पिकनिक साजरी केली आणि या पिकनिकमध्ये सर्वांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्व मित्रमंडळी आमच्या वहिनीचे आभार मानतो. आणि अशीच पिकनिक पुन्हा प्रत्येक वर्षी व्हावी अशी मी आपल्या पांडुरंगाला प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. चला आता इथंच आमची ट्रिप संपलेली आहे. धन्यवाद. तुम्ही माझा ब्लॉग बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही सगळ्यांनी स्टेटस ठेवा. धन्यवाद. बाय.